महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. म्हणजे कोणी कोणासोबतही जाऊ शकतं. आपण कधी विचार केला नसेल अशी कोणाचीही युती आणि आघाडी होऊ शकते. म्हणजे हे आपण 2019 पासून सातत्याने पाहत आलोय. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे. राजकीय विरोधक असले तरी व्यक्तिगत शत्रुत्व नसतं. राजकारणाच्या बाहेर चांगली मैत्री असते. थोडक्यात काय तर राजकारणात कधी कुणाचं कायमस्वरूपी शत्रू नसतात. एकमेकांच्या विरोधात कितीही बोलले तरी राजकारणाच्या पलीकडे मैत्री असते. म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे कट्टर राजकीय विरोधक होते. एकमेकांवर टीका करायचे, पण राजकारणाच्या बाहेर त्यांचे कौटुंबिक आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. पण गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहिलं तर असं वाटतं की हे राजकारणी पुन्हा एकत्र येणारच नाही. म्हणजे उद्धव ठाकरे युती तोडून आघाडीत गेले. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार नाही. अजित पवारांनी सुद्धा तेच केलं. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणारच नाहीत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी बोलणार नाही, अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. म्हणजे ज्या पद्धतीने ते एकमेकांवर टीका करायचे, त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे, काही वेळा तर असं वाटतं की यांच्यातून आता विस्तवही जाणार नाही. पण हा आपला गोड गैरसमज. हो, गोड गैरसमजच. कारण गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय त्यातून हे सिद्ध होतं. आता कालच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं म्हटलंय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया. पण आता बघा, उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात. त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल, आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतं. आता काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. संजय राऊत यांचा सूर सुद्धा जरा निवळलाच आहे. म्हणजे सामनातून फडणवीसांचं कोडकौतुक सुरू आहे. पण अजून एक विशेष गोष्ट घडलीये. म्हणजे नागपुरात जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात एका मुलाखतीत फडणवीसांनी रोखठोक अशी उत्तरं दिली. सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी ही मुलाखत घेतलीये आणि आकारच्या चॅनलवर ती मुलाखत तुम्ही पाहू शकताय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीवेळी जी काही वक्तव्य केलीये त्यामुळे भुवया उंचावल्यात. रॅपिड फायर राऊंडमध्ये फडणवीसांना पेचाट टाकणारे अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण चाणाक्ष राजकारणी काय असतो हे त्यांच्या उत्तरावरून लक्षात येतं. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बताई, राज की बात बताई. राजकारणात काहीही पक्क नसतं. कधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरेही मित्र आहेत, पण उद्धव ठाकरेही शत्रू नाहीत. आता या वक्तव्याने त्यांनी जनतेलाच पेचाट टाकलंय असं म्हणावं लागेल. म्हणजे एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशी प्रतिज्ञा करणारे उद्धव ठाकरे मैत्रीच्या दिशेने पाऊल टाकताना दिसतायत. फडणवीसांच्या या उत्तराला संजय राऊत यांनी सुद्धा सुरात सूर मिसळत उत्तर दिलंय. ते काय म्हणालेत ऐकूया. देवेंद्रजी म्हटले की उद्धव ठाकरे कायम शत्रू नाही, आमचे काही शत्रू नाही. राजकारणात कोणी शत्रू आणि कोणी मित्र नसतो. हे खरं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळलेली. आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो, एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास, जनतेचा विकास, आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं. आता या सगळ्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर एका गाण्याचे शब्द आठवतात. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. म्हणजे हे गाणं प्रेमगीत आहे, पण आता राजकारणातला हा जो दुरावा आहे तो इथे संपताना दिसतोय. म्हणजे येणाऱ्या काळातील राजकीय बदलाचे हे संकेत आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय.
म्हणजे ठाकरे फडणवीसांचा उदो उदो करतायत, तर शरद पवारही RSSचं कौतुक करताय. संघाकडे समर्पित कार्यकर्ते आहेत जे कोणत्याही किमतीत त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाही, असं काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं. आता रोजच्या आयुष्यात आपण एखाद्याशी भांडतो, म्हणजे बोलणंच टाकतो, परत काही पहिल्यासारखं त्या व्यक्तीबद्दल आदर राहत नाही, मैत्री होत नाही. पण आपले राजकीय नेते झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत पुन्हा एकत्र येतात. आता सामान्य जनतेच्या हे काही पचनी पडत नाही, पण हीच आपली राजकीय संस्कृती आहे. आता हेच बहुतेक आपल्याला मान्य करावं लागणार आहे. या सगळ्या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. नमस्कार.